नमस्कार मित्रांनो, तर आम्ही नर्सरीमधून हे मधुमालतीचं झाड आणलेलं आहे. याचे फ्लावर जे असतात ते खूप सुंदर असतात आणि याचा सुगंध जो असतो फ्लावरचा तो तर एकदम जबरदस्त असतो. त्यानंतर हे 9x12चा आम्ही सिमेंट पॉट घेतला आहे. तसं तर याला जमिनीमध्ये लावलं तर खूप चांगल्याने ग्रो होतं, पण आमच्याकडे जागा नसल्यामुळे आम्ही पॉटमध्ये लावत आहे. तर याच्यासाठी आम्ही कंपोस्ट जो घेतला आहे म्हणजे सॉईल मिक्सचर, त्याच्यामध्ये 30% कंपोस्ट आहे, 40% गार्डन सॉईल आहे आणि 10% कोकोपीट आणि रेती घेतली आहे. त्यानंतर आम्ही हे जे नर्सरी बॅग आहे त्याला फाडून याच्यामधलं हे झाड काढून घेत आहे आणि ट्रान्सप्लांट करत आहे. ट्रान्सप्लांट करताना लक्षात ठेवा, जी नर्सरीमधून आणलेले झाडं असतात ते 4 ते 5 दिवस असेच ठेवा, कारण की त्यांचा एन्व्हायरमेंट चेंज होतो, तर त्यामुळे ते डिस्टर्ब होऊ शकतात. त्याच्यानंतरच तुम्ही ट्रान्सप्लांट करा. तर आम्ही खालची माती काढून घेत आहे जेणेकरून जे रूट्स आहेत ते चांगल्याने कुंडीमध्ये डेव्हलप व्हावा. त्यानंतर वरून आम्ही चांगल्याने माती टाकून देणार आहे आणि माती टाकून दिल्यानंतर याच्यामध्ये नीम खली पण टाका, ज्याच्याने फंगस वगैरे नाही लागणार. मुळांना आणि झाडांना पण हे फंगसपासून नक्की प्रोटेक्ट करणार. रूटीन हार्मोन पण टाकू शकता किंवा याच्यासोबतच ह्युमिक ॲसिड पण टाकू शकता, ज्याच्याने मुळाची डेव्हलपमेंट चांगल्याने होणार. त्यानंतर तुम्ही या झाडांना 2 दिवस सावलीमध्ये ठेवा. त्यानंतर तुम्ही डायरेक्ट सनलाईटमध्ये ठेवू शकता, ज्याच्याने झाडाची ग्रोथ चांगल्याने होणार आणि फुलं पण भरपूर येणार. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असणार तर प्लीज चॅनलला फॉलो करा. त्यासोबतच बोला रामकृष्ण हरी.